केअर फाउंडेशन याचे सभासद मंडळी अध्यक्ष असे आलेले आहेत, पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांसाठी जोरदार टाळ्यांनी काय करायचं आहे. स्वागत आहे. आदिती कोटे प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि त्या काउन्सिलर आहेत, त्या पण वसईमधून आल्या आपल्यासाठी. त्यामुळे त्यांचे सागर सर आहेत, विद्यार्थ्याचे पत्रकार आणि आपले प्रोजेक्ट मॅनेजमेंट आहेत. खूप इम्पॉर्टंट असतात. मीडिया मनी मॅनपॉवर. त्यामुळे काय होतं, मीडियामध्ये आपलं गेलं की मनी येते, पैसे येते, मग आपल्याला आणखीन हे साहित्य मिळेल. त्यामुळे माहिती देणं उपलब्ध आहे. माहिती ही कुठून जाते तर मीडियातून जाते. त्यामुळे सरांचं खूप स्वागत आहे. त्यानंतर आपल्या विशाखा मॅडम, कळणे मॅडम यांच्या अनुमतीने आजचा दिवस आपल्याला भेटलेला आहे. संदीप जळगावकर त्यांची फॅमिली हे कांदिवली ईस्टला राहतात. त्यांनी असं सांगितलेलं आहे प्रत्येकाला की गणपती बाप्पासाठी फुले हार न आणता जे स्टेशनरी आहे की जेकडून गरीब समाजाचे विद्यार्थी असतात त्यांना हे आपण देऊ शकतो आणि त्यांच्या ज्ञानात भर पडू शकतो. त्यामुळे त्यांचं मी खरंच कौतुक करते आणि आभार मानते. त्याच्यामुळे फीज आम्ही आकारत नाही. इथे 0 फीजमध्ये मुलं शिकत आहेत. तर त्याच्यामुळे मुलांचा युनिफॉर्मचा प्रश्न हा मोठा असतो दरवर्षी. आणि शैक्षणिक साहित्य पाठ्यपुस्तकं त्यांना ह्याच्याकडून मिळतं, शासनाकडून. तर त्याच्यामुळे त्यांना युनिफॉर्म जवळजवळ 150 युनिफॉर्म्स आम्हाला मिळाले आणि शैक्षणिक साहित्य मुलांना मिळालं तर खूप मदत होईल. तर कपाटं आणि साधारण शैक्षणिक साहित्य ठेवायला कपाटं नाही आहे. तर आणि 9वी आणि 10वीच्या वेळात नाही तर ती विकत घ्यावी लागतात. तर तीही पुस्तकं, पाठ्यपुस्तकं 9वी आणि 10वीची, तशा 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. गणवेश, 9वी 10वीची पाठ्यपुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य. आणि हे काही ऑफिससाठी असेल कपाटं वगैरे असं आम्हाला कुठून मिळालं. हो, महाराष्ट्र बोर्ड 9वी 10वी SSC बोर्ड. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. नाही. अरे कोणाला स्ट्रेस येतोय, टेन्शन येतोय, बोर्ड हातवर करत नसेल तरी एक्झामचा बोर्ड मला परीक्षेत कामी येणार आहेत असे अवजार आहेत. ठीक आहे. तर ग्रामर जास्त आवडतं. ठीक आहे. पण अभ्यास करताना इंग्लिशचं तू कसं करतेस, चॅप्टर वाईज करतेस, बरोबर. तर मला एखाद्या चॅप्टरचं नाव सांग. स्वामी अँड फ्रेंड्स. ओके. तर ठीक आहे. 10वीतले कोण कोण आहे, हात वर करा. ओके. तर आता हा सिंपल इंग्लिश आणि सेन्सिटिव्ह अशी त्यांची क्वालिटीज होत्या. व्यवस्थित तुम्ही त्यांना, आम्ही अभ्यास करतो आणि आमच्या अभ्यासाकडे लक्ष आहे. आणि याच्यात बरोबर त्यांनी आपल्या आदिती मॅडमने खूप सुंदर असं तुम्हाला मार्गदर्शन केलं की लेसन तुम्ही कसं अभ्यास करता, काय करता, याच्याबद्दल त्यांनी खूप छानपणे तुम्हाला. या फाउंडेशनचं नाव आहे सिद्धी सृष्टी. मी सिद्धी आणि या सृष्टी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. जरा 1 सेकंद फक्त बोलायचं आहे. सरांनी जे सांगितलं की वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा गणपती बाप्पाच्या इथे जाऊन आपण ते फुलं देण्यापेक्षा, पेण्याचा बॉक्स देण्यापेक्षा असं काही विद्यार्थ्यांच्या कामाला येईल अशा वस्तू द्यायला पाहिजेत. त्याच्यातून एक खूप मोठी प्रेरणा मला सुद्धा मिळालेली आहे. आता पुढच्या माझ्या वाढदिवसाला किंवा गणपती बाप्पाच्या तिथे जाताना मी असा छोटासा प्रयत्न करेन. एक पेन, एक पेन्सिल. थँक्यू सो मच.